राहुरी शहराचं ग्रामदैवत असलेल्या बुवासिंद देव यात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावल्यानं संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात भारावून गेलं। यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवाच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला। वेदमंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह सोहळा पार पडला। अभिषेकानंतर कावडधारी भाविकांनी ढोलताशांचा गजर, डीजेच्या निनादामध्ये आणि जयघोष करत भव्य कावड मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिरसात रंगलेले भाविक यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। सायंकाळी पारंपरिक झेंडा मिरवणूक मोठ्या भक्तिभावानं काढण्यात आली। मिरवणुकीनंतर बुवासिद्ध देवांची महाआरती करण्यात आली। महाआरतीसाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। रात्री राहींज बंधू प्रस्तुत जागरण गोंधळाचा कार्यक्रम रंगला। देवी देवांच्या पारंपरिक गीतांनी आणि धार्मिक सादरीकरणांनी भाविकही मंत्रमुग्ध झाले। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी महाआरती, महाप्रसाद वाटप तसेच आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली होती। शुक्रवारी यात्रा उत्सवाची सांगता कुस्ती स्पर्धा, महाआरती आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनी झाली। कुस्ती स्पर्धेसाठी परिसरातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला। लहान मुलांसाठी रहाट पाळणे, विविध मनोरंजनाची साधनं उपलब्ध करण्यात आल्यानं यात्रेमध्ये कुटुंबासह येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। यात्रा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।